मनोज जरंगे पाटील यांच्या जीवे मारण्याचा कट, तर मराठा समाजाची एसआयटी चौकशीची मागणी। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरंगे पाटील यांच्या जीवावर कट रचल्याचा संशय प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे। नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे। या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून करण्यात यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की घटनेशी संबंधित सर्व पुरावे म्हणजेच मोबाईल कॉल डिटेल्स, सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे बयान यांची बारकाईने तपासणी करावी। तसेच जरंगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याने शासनाने त्यांना Z+ सुरक्षा द्यावी अशीही मागणी समाजाने केली आहे। सकल मराठा समाजाने इशारा दिला आहे की जर शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि जरंगे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांची हत्या करण्याचा कट जो रचलेला आहे त्या प्राथमिक चौकशीमध्ये 2 आरोपींना गोंदी पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन पोलिसांचं काम करत आहे, त्यांना सहकार्य करणं आमचं काम आहे। परंतु या चौकशीमध्ये जर कुठला हलगर्जीपणा केला आणि चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायचं जर काम या सरकारने केलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांचं उग्ररूप या सरकारला बघावं लागेल। म्हणून आज एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना एक निवेदन आम्ही सादर करणार आहोत। त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या विशिष्ट मागण्या आहेत की जरांगे पाटलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या या घटनेची चौकशी SIT मार्फत झाली पाहिजे, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, खरे आरोपी त्याच्यातले शोधले गेले पाहिजे। जर यदा कदाचित गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणारा मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये गोरगरिबांचं दीनदलितांचं काम करत असेल आणि त्यांना कायमचं संपवण्याचा कट जर कोणत्या राजकारण्यामार्फत घातला जात असेल तर त्या राजकारण्याला मराठा समाजाचं आव्हान आहे, येत्या काळामध्ये कुठल्याही इलेक्शनच्या दरम्यान तू राज्यामध्ये फिरू शकणार नाहीस, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागणार। जर यदा कदाचित चौकशी अंती परळीचे आमदार धनंजय मुंडे याच्यामध्ये जर गवल्या गेले किंवा परळीचे आमदार धनंजय मुंडे याच्या गटाच्या कारस्थानामध्ये सहभागी असेल तर महाराष्ट्रातला सकल मराठा समाज परळीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाही। कारण 5 कोटी मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील आहे। आज त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी मराठ्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांचं उग्ररूप या राज्यामध्ये पाहायला मिळेल। आजपर्यंत शांततेनं, संयमानं आणि शिस्तीनं मराठा क्रांती मोर्चे निघणारे कधी आक्रमक होतील सांगता येणार नाही। म्हणून मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला आमचं नम्र निवेदन आहे की तात्काळ आरोपींचा शोध घेऊन खरे आरोपी तुम्ही गजाआड करा आणि योग्य ती कठोर कारवाई करा, ही आमची आजच्या निवेदनाची मागणी आहे। धन्यवाद सर।